संपूर्ण जगातील चांगल्या लोकांना पडलेला एक प्रश्न तो म्हणजे आपला अति चांगलेपणाच आपल्याला का त्रासदायक ठरतो. तुमच्या मनात हा प्रश्न येईल की या विषयाचे आणि धार्मिकतेचे काय नाते आहे. इथे साधनेबद्दल व्हिडिओ मी पोस्ट करत असतो आणि मग ह्या चॅनेलवर हा विषय मध्येच मी का अपलोड केला. मला कमेंट करून सांगा. प्रभू श्रीराम देखील चांगलेच होते आणि त्यांनाही राजवैभव आई वडील यांना सोडून 14 वर्ष वनवास भोगावा लागला. श्रीकृष्ण सुद्धा चांगलेच होते. त्यांनाही स्वतः पूर्णावतार असून जन्मदात्यापासून वेगळे राहावे लागले. छत्रपती संभाजी महाराज हेही चांगलेच होते. शिवप्रभूंचे स्वराज्य पुढे वाढवले, जनतेचे रक्षण केले, परंतु त्यांनाही दुर्दैवाने अमानुष छळ सोसावा लागला. आणि अजून जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हेही देखील चांगलेच होते, परंतु त्यांनाही स्वातंत्र्यासाठी फाशी आणि जन्मठेपसह मरण यातना सोसाव्या लागल्या. असे कित्येक उदाहरणं देता येतील. हे सर्वांनाच माहीत आहे. कदाचित ही त्या प्रत्येक चांगल्या माणसाची आणि चांगला माणूस म्हणून पाठविल्याची जनतेच्या प्रतीची सेवा आणि एक परीक्षा देखील असू शकते. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण आणि अवगुण हे दोन्ही असतात. काही लोक खूप साप मनाचे असतात. त्यांना समोरच्यांचं वागणं किंवा हेतू पटकन कळत नसतो. आता साप मन असणं म्हणजे गुण आणि अवगुण दोन्हीही असणं. अशी लोक मनानं हळवी असतात, समजूतदार असतात आणि नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना कोणाचंही मन दुखवायचं नसतं. भांडणं करणं, उगीचच वाद घालणं, धोका देणं, कधी कोणी काही बोललं तर उलट उत्तर न देणं हे त्यांच्या स्वभावात असतं. आणि या चांगुलपणाचा बऱ्याचदा लोकांकडून फायदा घेतला जातो. जेवढं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेवढंच आपल्याला जास्त ग्रांटेड घेतलं जातं. आणि मग एके दिवशी मनात दाबून ठेवून आपल्या मनावरचा ताबा सुटतो. कुठेतरी आपल्या चांगुलपणाचा आपल्याला राग हा यायला लागतो. सतत असणारी ही चांगली वागणूक थांबवण्यासाठी काही वेळेस हा त्रास गरजेचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा आपण सगळ्या दृष्टीने विचार करायला लागतो. आपण कोणाशी चांगले वागलो तर ते खरंच त्या लायकीचे होते का? कुठं आपलं चुकलं? सगळ्यांचा विचार केल्यावर मग आपण सुधारतो आणि शिकतो. आपला चांगुलपणा आपण कोणाबरोबर किती आणि कसा वापरायचा ते कळण्यासाठी मला तरी वाटतं की हा त्रास प्रत्येकाने एकदा काढावा. चांगलं वागणं, कोणाचं मन न दुखवणं, उलट न बोलणं, ह्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत आणि हेच संस्कार आपल्या गुरुजनांनी, आईवडिलांनी आपल्यावर केलेले असतात. पण जेव्हा आपल्या या चांगुलपणाचा आणि शांतपणाचा गैरफायदा घेतला जातो तेव्हा आपली बाजू मांडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. काही विपरीत गोष्टी जर आपल्या आयुष्यात घडल्या नाहीत तर आपण स्वतःमध्ये कधीच बदल करू शकणार नाही. आणि जर बदलच नाही झाला तर लोक आणि त्यांचा हेतू तुम्ही कधीही ओळखू शकणार नाही. आपल्या आयुष्यात कधी कोण्या व्यक्तीमुळे किंवा कुठल्याही परिस्थितीमुळे जर त्रास झाला तर आपलं मन दुखावणं हे साहजिकच आहे. कोणाचंही मन दुखवेल. वाईट कमेंट वाचून मला देखील वाईट वाटतं. आपण चांगले वागून सुद्धा आपल्याबरोबर असं का झालं हा विचार मनात नक्की येतो. पण तुम्ही थोडासा विचार करा. हा त्रास तुमच्या आयुष्यात जर झाला नसता तर ते सत्य तुमच्या समोर कधी बाहेर आलं नसतं. तुम्ही त्याच आयुष्यात आणि खोट्या माणसांवर प्रेम करण्यामध्ये अडकून पडला असतात. कन्फ्यूज राहण्यापेक्षा त्रास होऊन त्या मार्गातून बाहेर पडणं हे कधीही चांगलं. पहा, चुका सगळ्यांकडून होतात. तुमच्याकडून होतात, माझ्याकडून होतात. तर कधीकधी आपले निर्णय चुकतात आणि आपला चांगुलपणा कुठेतरी ह्या गोष्टींना नडतो. पण त्यातूनच माणसानं कधी प्रगती करायची आणि कधी आपला मार्ग मोकळा करून घ्यायचा हे ज्याचं त्यानं त्याच्या सत्सद विवेकबुद्धीनं ठरवायचं असतं. आपलं वागणं समतोल असलं पाहिजे, बॅलन्स्ड असलं पाहिजे. म्हणजे
ज्या माणसाला ज्या प्रकारची वागणूक पाहिजे त्याला तशीच वागणूक देणं. कारण अति चांगलेपणा देखील चांगला नसतो आणि अति वाईट वागणं देखील हानिकारक असतं. आयुष्यात जर प्रत्येक गोष्टी बॅलन्स्ड आपल्याला ठेवल्या आल्या असत्या तर विनाकारण आपल्याला त्रास कधीही झाला नसता. म्हणून कधी जर कुठल्या गोष्टीमुळे त्रास झाला तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ देऊ नका, डिप्रेस होऊन जाऊ नका. त्यातून काहीतरी शिका, त्या गोष्टींचा जरा विचार करा. आपलं टकोरं जागेवर ठेवून डोचक्यात जरा 1 मिनिट तुम्ही विचारा ना की हे कशामुळे झालं आणि त्या परिस्थितीला पुन्हा येऊ नये म्हणून काय करणं आवश्यक आहे. त्याबद्दल सर्व काही त्या परिस्थितीचे बदल तुमच्या स्वतःच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये घडवा. तुम्ही चांगलं नक्कीच वागा, कारण कशावरूनही आपण आपला स्वभाव बदलायचा नसतो किंवा उगाचच सगळं जग आपल्याशी वाईट वागतंय म्हणून आपण वाईट वागायचं नसतं. असं वागल्याने आपल्या आयुष्यात देखील खूप वाईटपणा निर्माण होतो. सगळीकडे निगेटिव्हिटी आणि निगेटिव्ह ऊर्जा भरते आणि नकळत आपण आपल्या सोबत असणाऱ्या चांगल्या माणसांचं मन दुखवतो. आणि जर हेच आपण करत राहिलो, निंदा करत राहिलो, वाईटपणा करत राहिलो तर आपला चांगुलपणा आणि आपली जी चांगली इमेज आहे, आपलं जे चांगलं नाव आहे ते कायमचं संपून जाईल आणि आपल्याला सदैव पाठिंबा देणारी माणसं देखील आपला कायमस्वरूपी राग करू लागतील. म्हणून याचा जरा तुम्ही विचार करा. आपल्याला स्वतःमध्ये बदल नक्कीच आणायचा आहे, पण त्याचबरोबर आपलं आयुष्य देखील सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणून जर काही तुमच्यासोबत वाईट घडलं किंवा कोणी अपमान केला, कारण नसताना जर देखील कोणी त्रास दिला तर थोडं 2 मिनिटं डोचकं ठिकाणावर ठेवून विचार करा. योग्य वेळी ह्या योग्यच घटना घडत असतात. आपल्यामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी या घटना घडणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं आयुष्य हे फार सुंदर आहे. म्हणूनच त्रास जर झाला तर निराश होऊ नका. माणसं ओळखून वागा, म्हणजे तुमच्या चांगुलपणाचा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. आता ह्या व्हिडिओचा दुसरा भाग असा, आता तुमच्या मनात हा प्रश्न पडणं साहजिकच आहे की चांगुलपणाचे फायदे आणि तोटे तर मी सांगितले, पण याचं आणि धार्मिकतेचं काय नातं आहे. बघा, जर परिस्थितीनुसार तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहिलात, नकारात्मकता जर तुमच्या मनात आली आणि तुमच्या संपूर्ण मनाचा ताबा जर तिने घेतला तर तुमच्या आयुष्यात कधीही चांगलं घडू शकणार नाही. आणि जर एखादी गोष्ट तुमच्यासोबत चांगली घडली तरी त्या गोष्टीला तुम्ही नकारात्मकतेच्याच दिशेने घ्याल. म्हणून धार्मिकता ही अत्यंत महत्त्वाची आहे. परिस्थिती कशी येऊ दे, आपल्या कुळदेवतेचा, आपल्या इष्टदेवतेचा मनातल्या मनात नामस्मरण करणं, जप करणं कधीही सोडू नका. आणि जर एखादी व्यक्ती पुढे भविष्यात तुमच्या आयुष्यात येऊन तुम्हाला त्रास देणार असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरण करताय, तुमच्याजवळ तेवढं संचित आहे, म्हणून तुमची कुळदेवता, तुमची ग्रामदेवता आणि तुम्ही ज्या देवतेचं स्मरण करताय ते दैवत तुमच्या आजूबाजूला देखील अशा नकारात्मक व्यक्तींना फिरकू देणार नाही. तुम्ही एखादा मंत्र हा मोठ्याने म्हणजे स्वतःच्या बाजूने घुमेल, चारी बाजूने त्याचं आवरण तयार होईल, अशा पद्धतीनं मंत्र म्हणायला सुरुवात करा. त्या मंत्राच्या शक्तीची मी गॅरंटी देतो की एकही वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूला येणार नाही, ती उभी देखील राहू शकत नाही. ह्या चांगुलपणाचा चांगला आणि वाईट जो काही फरक आहे तो मी सांगितला आणि त्याचसोबत धार्मिकता का महत्त्वाची आहे याचं देखील महत्त्व मी तुम्हाला स्पष्ट केलं. धार्मिकता जर तुमच्या अंगी असेल, देवाची नामस्मरण करण्याची जर तुमच्यामध्ये इच्छा असेल, तुमची सवय असेल, तर अशा वेळेला ज्या व्यक्ती तुमचं वाईट चिंतत आहेत त्या व्यक्तींचा देखील सर्वनाश होईल आणि सदैव तुमचं कल्याण होईल. तर बाळांनो, अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर काही व्हिडिओ कळाला नसेल तर पुन्हा एकदा पहिल्यापासून हा व्हिडिओ तुम्ही श्रवण करा. निश्चितच तुम्हाला ह्या व्हिडिओचा लाभ होईल आणि हा व्हिडिओ
जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ भविष्यात देखील श्रवण करायला मिळतील. आता आज्ञा असावी. इति श्री गुरुदत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. सर्व साधकांच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशी मी दत्त गुरूंचरणी प्रार्थना करतो. श्री गुरुदेव दत्त.